राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने सारखी प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। कारण की आता लवकरच खरीप हंगाम सुरू होत आहे। सध्या शेतकरी देखील कामामध्ये व्यस्त आहेत। शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे। तसेच आता खरीप हंगाम लवकरच या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते। या पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न देखील शेतकरी वारंवार उपस्थित करत आहेत। आता सध्या जर सोशल मीडियाचा जर विचार केला तर तुम्ही बघतच असाल, म्हणजेच की यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले आणि प्रत्यक्षात जर बँकेमध्ये जाऊन खाते तपासले तर खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसतो। आता काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, परंतु प्रत्यक्षात बँकेचे खाते तपासल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा नसतो। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे देखील वातावरण निर्माण झाले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही, परंतु नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, परंतु हा जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे हा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही। मग कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9वा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, तसेच विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, आता डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर थेट लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले।
8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले, कारण की एकतर या ठिकाणी 8वा हप्ता जमा होण्यास 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला. खरं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काळजी करू नका, काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी अखेरकार सरकारने हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली असून कोट्यावधी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की नक्कीच आता राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. आता सर्व काही माहिती या ठिकाणी बघणार आहोत. पैसे कधी जमा होणार सर्व काही तुम्हाला समजणार आहे. तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे नेमके कधीपर्यंत जमा होतील हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, स्क्रीनवरती लक्ष द्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9व्या हप्त्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील प्रत्येक या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर योजनेचा निधी वितरित करण्याच्या हालचालींना आता या ठिकाणी वेग आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 9व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. बघा, थेट लाभ हस्तांतर म्हणजेच की DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत. हे जे आता वितरण होणार आहे तर पूर्णपणे DBTद्वारे होणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची गरज उरलेली नाही. म्हणजेच की सरकारने पैसे सोडले की थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. यामध्ये मध्यस्थी कोणीच असणार नाही. सरकारने एकदा DBTची प्रक्रिया सुरू केली, सरकारने एकदा पैसे सोडले की थेट तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येईल. मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. बघा, DBTची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू होत आहे आणि DBTची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होत असतात. पैसे जमा होण्यास या ठिकाणी वेळ लागणार नाही. आता योजनेचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं म्हणजेच की आता बघा, केंद्र सरकारची PM किसान योजना आहे आणि केंद्र सरकारच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. बघा, केंद्र सरकारची PM किसान योजनेचे देखील या ठिकाणी पैसे जमा होत असतात. 2000 रुपयांचा हप्ता जमा होत असतो. PM किसान योजनेचे एका वर्षाला 6000 रुपये जमा होत असतात आणि त्याचनुसार राज्य सरकारचे देखील 6000 रुपये जमा होत असतात. म्हणजेच की PM किसान योजनेचे 6000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये अशा पद्धतीने 2 योजनांचे 12000 रुपये या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका वर्षामध्ये जमा होतात. आता पैसे तर जमा होणार हे तर तुम्हाला समजलं. म्हणजेच की एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू केली जात आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी झाली आहे आणि राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही, तर हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, योजनेच्या लाभासाठी काही महत्त्वाच्या अटी शर्ती, काही महत्त्वाचे नियम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही हे या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. तर बघा, उत्पन्नाची मर्यादा लक्षात घ्या. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तुमच्या खात्यावरती पैसे देखील नेमके कधीपर्यंत जमा होणार
हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। ज्या शेतकऱ्याचे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती ही सरकारी नोकरीमध्ये नसावी। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर मग तुमचा हप्ता बंद केला जाईल। हप्त्याच्या लाभासाठी तुमच्या कुटुंबात कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावी, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते। म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशाच शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळत असतो। आणि ज्या देखील शेतकऱ्यांकडे पांढरे या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा, तुमचे बँकेचे खाते हे आधार कार्डाशी लिंक असणं अनिवार्य आहे। बघा काय होतं, बऱ्याच वेळेस पैसे हे मंजूर असतात, फक्त नमो शेतकरी योजनेचेच पैसे नव्हे तर इतर कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी मंजूर असले परंतु तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसले तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या, कारण की बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। कोणती महत्त्वाची सूचना तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं तर e-KYC अभावी देखील पैसे खात्यावरती जमा होत नाहीत। तुमचा हप्ता या ठिकाणी e-KYC अभावी थांबवू शकतो। आता काय होतं तर बरेच शेतकरी e-KYC करत नाहीत, e-KYC करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि e-KYC न केल्यामुळे मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत। आता प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी तुमची e-KYC पूर्ण असणं हे अनिवार्य असतं। तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं हे अनिवार्य असतं। आता बघा, ज्या देखील शेतकऱ्यांनी e-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ e-KYC करून घ्यावी। तुमची जर e-KYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुमचे आधार कार्ड खूप जुने असेल आणि त्यावरचा फोटो स्पष्ट नसेल तर ते त्वरित अपडेट तुम्ही करू शकता। बघा, जर या ठिकाणी आधार कार्ड अपडेट नसेल तर आधार कार्ड देखील अपडेट करून घ्या। तसेच तुमच्या बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असल्याची देखील नक्की खात्री करून घ्या। तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे आणि मोबाईल नंबर देखील लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना बघा, ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एकही हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या गावातल्या म्हणजेच की गावच्या तलाठ्याशी किंवा कृषी सहाय्यकाशी नक्कीच या ठिकाणी संपर्क साधू शकता। बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार। 9व्या हप्त्याचे किती 2000 रुपये जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तर समजलं। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पुन्हा एकदा सांगत आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जात आहे। ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। ज्या कुटुंबात कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। ज्या शेतकऱ्यांची e-KYC पूर्ण असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। तसेच अजून या ठिकाणी सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे। कोणता नियम तर बघा, आता केंद्र सरकारने शासकीय योजनांच्या लाभासाठी
फार्मर आय डी देखील अनिवार्य केला आहे. बघा, नमो शेतकरी योजना असेल किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आता फार्मर आय डी असायला पाहिजे. ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावा. जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. जर ई-KYC पूर्ण नसेल तर ई-KYC करून घ्या. बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल, मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. आणि या सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल, सर्व बाबींची पूर्तता असेल तर आता 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नेमके पैसे कधी जमा होणार तर राज्य सरकारने अद्याप देखील हप्त्याची घोषणा केली नसली तरी, म्हणजेच की हप्त्याच्या वितरणाची घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार लवकरच या ठिकाणी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील सरकारकडे एक विनंती आहे, कारण की आता खरीप हंगाम सुरू होत आहे. खरीप हंगाम म्हटल्यावरती आता शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते. सध्या शेती मशागतीसाठी देखील शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. तसेच पेरणी म्हटल्यावरती खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. या पार्श्वभूमीवरती सरकारने लवकरात लवकर हप्ता देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. ई-KYC नसेल तर ई-KYC करावी. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे. तसेच फार्मर आय डी काढला नसेल तर फार्मर आय डी काढावा. जर सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर 100% खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसंच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.